नमस्कार मंडळी, मी स्वरा तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवरती स्वागत करते। तर तुमच्यातल्याच काही जणांचा क्वेश्चन होता की मी माझं थंबनेल जे आहे तर कसं बनवते हे सांगा। तर आजचा व्हिडिओ जो आहे तो खास तुमच्यासाठी। केवळ थंबनेल बनवण्यासाठी आता तासनतास खर्च करायची गरज नाही। तर मी माझे थंबनेल बनवण्यासाठी कोणतेही म्हणजे सॉफ्टवेअर, महागडे सॉफ्टवेअर वापरत नाही। तर कॅनवा आणि पिक्साबी या दोन ह्याचा वापर करून त्याचं बॅकग्राऊंड जे आहे ते फोटो HD क्वालिटीचे फोटो यूज करून मी माझे थंबनेल जे आहे ते इनशॉटवरती कसं बनवते, तर ही सगळी जी प्रोसेस आहे ती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। सो कोणतीही वायफळ बडबड न करता डायरेक्टली आपण स्क्रीनवरती भेटूयात। सगळ्यात इम्पॉर्टंट जे आहे पहिला जे लागतं ते बॅकग्राऊंड। एक चांगलं बॅकग्राऊंडसाठी मी 3 स्टेप जे आहेत ते फॉलो करते। तर सगळ्यात पहिला मी क्रोमवरती यूट्यूब थंबनेल असं सर्च करते आणि मग क्रोमवरती सर्च केल्यानंतर यूट्यूब थंबनेल रिलेटेड सगळे जे आहेत ते बॅकग्राऊंड जे आहेत ते भरपूर तिथे दिसतात आणि मग आपल्या चॅनलला किंवा आपल्या सब्जेक्ट रिलेटेड जो काही बॅकग्राऊंड आपल्याला सूट होतो तर तो डायरेक्टली तुम्ही क्रोमवरून डायरेक्टली जो आहे तो डाउनलोड करायचा आहे। सेकंड जे आहे ते बॅकग्राऊंडसाठी ना मी पिक्साबीचा पण वापर करते। तर क्रोम ब्राउझरवरती जायचं आहे आणि तिथे तुम्हाला पिक्साबी टाईप करायचं आहे। पिक्साबी टाईप केल्यानंतर तिथे विंडोज ओपन होईल आणि तिथून जे आहेत तर पिक्साबीवरती ना HD क्वालिटीचे हाय रिझोल्युशनचे जे इमेजेस आहेत ते खूप चांगले इमेजेस तिथे भेटतात आणि तिथून जे आहे म्हणजे रॉयल्टी फ्री इमेजेस असतात। तर ते इमेजेस जे आहेत रॉयल्टी फ्री इमेजेस हे डाउनलोड तुम्हाला करायचे आहेत। तर ते तुम्हाला डाउनलोड करायचं आहे आणि त्याचा यूज देखील तुम्ही तिथे बॅकग्राऊंडसाठी जो आहे तो तुम्ही यूज करू शकता। तर मोस्टली जे आहे ते ॲब्स्ट्रॅक्ट बॅकग्राऊंड हे जे आहे तर हे जास्त इमेजेस जे आहेत ते मी डाउनलोड करत असते, कारण माझं टेक्स्टचं थोडं मी काही टेक्स्टचे व्हिडिओज मोस्टली जास्त असतात तर मग मी ॲब्स्ट्रॅक्ट बॅकग्राऊंड जे आहे तर ते डाउनलोड करते। थर्ड जे आहे ते कॅनवा। जर मला काही डिझाईन्स आणि ग्राफिक्स जर मला पाहिजे असतील तर ते मी डायरेक्टली कॅनवावरती जाते आणि तिथून जे आहे ते डाउनलोड करते। तर तुम्हाला काय करायचं, कॅनवावरती जायचं आहे, तिथे खूप चांगले रेडीमेड जे आहेत ते थंबनेल सुद्धा असतात। तर टेम्पलेट जे आहेत ते चांगले चांगले बनवलेले असतात। तर त्याच्यावरती तुम्हाला जायचं आहे कॅनवावरती आणि तिथे सर्च करायचं आहे यूट्यूब थंबनेल। तुम्हाला भरपूर असे यूट्यूब थंबनेल जे आहेत ते बनवलेले तिथे दिसतील आणि तिथून सुद्धा देखील ते थंबनेल जे आहे तर त्याचा यूज करून, त्याचा बॅकग्राऊंड यूज करून सुद्धा तुम्ही जे आहे ते थंबनेल बनवू शकता। डायरेक्टली तुम्ही कॅनवावरती सुद्धा थंबनेल जे आहे ते बनवू शकता। जे रेडीमेड दिलेलं असतं त्याच्यावरती फक्त काय करायचं आहे, टेक्स्ट वगैरे त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही ॲड करायचं आहे फॉन्ट ते तुम्ही तिथे ॲड करू शकता। तर मोस्टली मला इनशॉट इझी जातं म्हणून मी जास्त करून इनशॉटचा वापर जे आहे यूज जो आहे तो इनशॉटचा यूज करते थंबनेल बनवण्यासाठी। तर मी काय करते, कॅनवावरचे जे काही टेम्पलेट्स असतील तर त्याचं बॅकग्राऊंड जे आहे ते मी डाउनलोड करते कॅनवावरून आणि इनशॉटवरती माझं थंबनेल जे आहे ते बनवत असते। इम्पॉर्टंट स्टेप जे आहे ते एडिटिंग। तर आता आपलं मुख्य काम जे आहे ते इथं सुरू होतं। आता इनशॉटमध्ये जायचं आणि सगळ्यात पहिला इनशॉट ॲपवर जायचं आणि तिथून तुम्हाला फोटो सिलेक्ट करायचा आहे आणि फोटो सिलेक्ट केल्यानंतर तिथं न्यू म्हणायचं आणि न्यूमध्ये जे बॅकग्राऊंड जे आहे ते तुम्ही बॅकग्राऊंड जे डाउनलोड केलेलं आहे तर तिथे तुम्हाला ते जाऊन तिथे सिलेक्ट करायचं आहे आणि ते बॅकग्राऊंड सिलेक्ट केल्यानंतर कॅनव्हासवरती जायचं आणि तिथे जो रेशो जो आहे तो यूट्यूब थंबनेलसाठी तर तो साधारणतः जो आहे तो 16:9चा हा रेशो जो आहे तर तो तुम्हाला तिथे सिलेक्ट करायचा आहे। आता यूट्यूबच्या थंबनेलसाठी स्वतःचा जर फोटो लावायचा असेल तर छान असे फोटोज जे आहेत स्वतःचे तर ते क्लिक करा, म्हणजे जेणेकरून आकर्षक असे जे इमेजेस असतात तुमचे फोटो जे असतात ते क्लिक करा। सपोज जर आता तुम्हाला एक एक्सप्रेशन द्यायचं असेल, म्हणजे जे एक्सप्रेशन देऊन जे असे फोटोज असतात ना तर ते क्लिक करा। माहिती रिलेटेड असतील तर असं एक्सप्रेशन वगैरे चांगलं देऊन असे चांगले चांगले फोटो जे आहेत तर ते क्लिक करा। आता काय करायचंय, स्टिकरवरती जायचं आहे आणि स्टिकरवरती क्लिक केल्यानंतर ना तिथे जाऊन तुम्ही तुमचे इमेज जे आहे ते सिलेक्ट करायचं आहे। तर इमेज जे आहे ते इमेज सुद्धा तुम्ही डायरेक्टली पूर्ण इमेज जी आहे ती लावू शकता। तर मी मोस्टली काय करते तर त्या इमेजचा जो आहे तो कटआउट बनवते। तर कटआउट वरती साईडलाच कटआउटचा ऑप्शन आहे, तर तो कटआउटवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या इमेजचा जो आहे तो कटआउट बनतो। डायरेक्टली कटआउट जे आहे ते बनून येतं आणि तो कटआउट जो आहे तो फक्त तुम्हाला तिथे जे आहे तर बॅकग्राऊंडवरती ॲडजस्ट करायचा आहे, म्हणजे तुम्हाला कसं व्यवस्थित दिसेल अशा प्रकारे तो कटआउट जो आहे तो तिथे तुम्हाला लावायचा आहे आणि सिलेक्ट करायचा आहे। आता कटआउट बनल्यानंतर ना ॲडजस्ट केल्यानंतर ते कटआउटला ना मी मोस्टली जे बॉर्डर जे असतात ना तर ते बॉर्डर जे आहे तर ते लावते। तर ते कसं होतं, जे ग्लोईंगवाले बॉर्डरचे ऑप्शन इथे दिलेले आहेत ना तर त्यातलं ग्लोईंगवाला असं सिलेक्ट करते, म्हणजे जेणेकरून काय होतं आपला थंबनेल जो आहे ना तो आकर्षक दिसतो। ती स्टेप आहे ना तर टेक्स्ट आणि स्टिकर। आता फोटो लावल्यानंतर ना आपल्याला जो आपला मेन मजकूर जो आहे, म्हणजे आपला व्हिडिओ कशाशी रिलेटेड आहे
तर तो म्हणजे असा जो मजकूर लिहायचा आहे, की जेणेकरून लोकं जे आहेत ते थंबनेलला जास्त क्लिक करतील. म्हणजे जो काही तुमच्या सब्जेक्टशी रिलेटेड जो काही टेक्स्ट असेल, तर तो टेक्स्ट जो आहे तो तुम्हाला तिथे सिलेक्ट करायचा आहे. टेक्स्टवरती गेल्यानंतर देखील तुम्हाला भरपूर असे ऑप्शन भेटतात. तर फॉन्ट भरपूर आहेत. तर चांगले-चांगले जे फॉन्ट्स आहेत ना, तर ते सिलेक्ट करा. मी मोस्टली जे आहेत ते बोल्ड फॉन्ट्स जे असतात, जे ठळकपणे दिसतात असे फॉन्ट जे आहेत, तर ते सिलेक्ट करते आणि ते सिलेक्ट केल्यानंतर आपला मजकूर जो आहे तो तिथे तुम्हाला टाइप करायचा आहे. टेक्स्टसाठी ना आपल्याला लेबल पण आपण वापरू शकतो. म्हणजे आपला जो टेक्स्ट आहे आणि टेक्स्टचं जे बॅकग्राऊंड आहे, तर हे जे आहे ना दोन्ही ते कलर्स जे आहे, तर तो कॉन्ट्रास्ट यूज करा. म्हणजे जेणेकरून ना आपला मजकूर जो आहे, तो एकदम ठळकपणे दिसून येतो. त्याच्यानंतर स्टिकर्स वगैरे पण तुम्ही यूज करू शकताय. तर स्टिकर्सचे सुद्धा भरपूर ऑप्शन दिलेले आहेत. तर थंबनेलला सूट होईल असं स्टिकर्स सुद्धा चांगले-चांगले तुम्ही निवडू शकताय. ते सुद्धा तुम्ही थंबनेलवरती लावू शकताय. तर त्याच्यानंतर YouTubeचे लोगो म्हणा, त्याच्यानंतर तुमचं Instagram चॅनल असेल, तुम्हाला Insta पण दाखवायचं असेल, तर Instagramचे लोगो हे सगळं जे आहे ते तुम्हाला डाउनलोड करायचं आहे आणि डायरेक्टली स्टिकर्समध्ये तुम्हाला सुद्धा तिथे जे आहे, तर सोशल म्हणून असतं तिथे तुम्हाला हे सुद्धा YouTubeचं जे आहे ते भेटून जाईल. म्हणजे सबस्क्राईब करा वगैरे हे जे असतं स्टिकर, तर ते सगळे भेटून जातील. तर ते सुद्धा जे आहे ते सुद्धा तुमच्या थंबनेलवरती यूज करा, जेणेकरून तुमचा थंबनेल जो आहे तो आकर्षक दिसेल. थंबनेल म्हणल्यानंतर ना मी एक ट्रिक वापरते. तर फिल्टर आणि ॲडजस्टमध्ये जाऊन ना मी जो फोटो लावलेला आहे, तर त्याचं जे कलर इफेक्ट म्हणा, हे सगळं जे आहे, तर तो ब्राईटनेस म्हणा, सॅच्युरेशन हे सगळं जे आहे ना, ते मी थोडंसं ब्राईटनेस लेव्हल वगैरे ते बघते, सगळं चेंज करते. तर याच्यामुळे काय होतं, तुमचा इमेज, तुमचा थंबनेल जे आहे ना, तो HD दिसतो आणि थोडासा अट्रॅक्टिव्ह दिसतो. त्याच्यामुळे फिल्टर आणि ॲडजस्टमध्ये जाऊन हा ऑप्शन सुद्धा तुम्ही जो आहे तो वापरू शकता. तर आता थंबनेल म्हणल्यानंतर वरती जे आहे ते सेव्ह बटन दिलेलं असतं. तर सेव्हवरती जाऊन तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि मग डायरेक्टली जो थंबनेल आहे तो तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होतो. तर मंडळी माझा जो थंबनेल आहे तर तो मी असा बनवते. तर तुम्हाला जर ही ट्रिक आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये जे आहे तर याचा जो नेक्स्ट व्हिडिओ येईल तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, की मराठी फॉन्ट्स जे आहेत ते चांगले-चांगले फॉन्ट कुठून डाउनलोड करायचे आणि ते चांगले-चांगले फॉन्ट कसे यूज करायचे. तर याच्यावरती एक व्हिडिओ जो आहे तो नेक्स्ट येईल. तर तो व्हिडिओ पाहण्यासाठी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. सो चला, थँक यू.